कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह भाग 2. ती बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडून होती. घरातील सर्व तिच्या बाजूला बसून डॉक्टर येण्याची वाट पाहत होते. तिला असं अचानक भोवल आली म्हणून सर्व चांगलेच घाबरले होते, पण तिची मनस्थिती ते समजून होते. दक्ष, अरे डॉक्टरांना यायला अजून किती वेळ लागेल? केव्हापासून आपण त्यांची वाट पाहतोय. इथे अमूला काही कमी जास्त झालं तर आपण काय करायचं? तू पुन्हा त्यांना कॉल कर आणि ते कुठवर आले ते विचारून घे. नाहीतर आपण दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून घेऊ. तसं इथे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दीनानाथ तिच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. हो बाबा, मी पाहतो, दक्ष म्हणाला आणि कॉल करायचं म्हणून बाहेर निघून गेला. भाऊजी, अहो एवढं सर्व अचानक झालं म्हणून तिला धक्का बसला असावा. तुम्ही काळजी करू नका, ती ठीक होईल. तसंही ती कमकुवत नाहीये, वसुंधरा म्हणाल्या. ती कमकुवत नसली तरीही तिचंही मन आहे. वेदना तर तिला झाल्याच असतील ना? दीनानाथराव दुखऱ्या स्वरात म्हणाले. दीनानाथ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता तुझी मुलगी फक्त तुझी नाहीये, ती आता आमच्या घरची लक्ष्मी आहे. आणि मला खात्री आहे, माझा मुलगा तिला नक्की सांभाळून घेईल, विश्वनाथ म्हणाले. भाऊजी, तुमचे आमच्यावर फार उपकार झाले. आज जर तुम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत करून दिलं नसतं तर लोकांनी माझ्या मुलीला दोष दिला असता. आमची इज्जत गेली असती, पण तुम्ही ती वाचवली. खरंच मला कळत नाही मी तुमचे आभार कसे मानू, दामिनी म्हणाल्या. वहिनी, हे उपकार आभार काय आहे? अहो आता सर्व ठीक झालंय ना, मग आता उगीच ही रडगाणं कशाला? आणि तसंही आता माझी सून शुद्धीवर आल्यानंतर आम्ही तिला इथून घेऊन जाणार आहोत. आता तुमची लक्ष्मी आमची आहे, विश्वनाथ तेथील वातावरण हलकं करत म्हणाले. बाबा, डॉक्टर आले. सर्वांचं बोलणं सुरू होतंच की दक्ष डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर आले तसं सर्वांना बरं वाटलं. डॉक्टरांनी आल्या आल्या तिला चेक केलं. आपल्या मुलीची काळजी असल्यामुळे दीनानाथ मात्र तिचा हात हातात घेऊन अजूनही तिच्या बाजूलाच बसून होते. डॉक्टर, काय झालंय? ती ठीक तर आहे ना? आणि ती शुद्धीवर केव्हा येईल? दीनानाथ यांनी काळजीत विचारलं. हे बघा, काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. बहुतेक त्यांच्या पोटात अन्न नाहीये, म्हणून अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली आहे. मी त्यांना इंजेक्शन देतो, जरा वेळाने त्या शुद्धीवर येतील, डॉक्टर म्हणाले. आणि त्यांनी तिला इंजेक्शन दिलं. इंजेक्शन आणि काही इन्स्ट्रक्शन देऊन ते आल्या पावली निघून गेले. भाऊजी, मला असं वाटतं की आपण अमूल्याला थोडा एकांत द्यावा. सध्या तिला आरामाची गरज आहे. तिच्यासोबत कोणाला एकाला थांबवून आपण बाहेरील पाहुण्यांचं पाहूया. ते गेल्यानंतर आपण पुढचं ठरवूया, वसुंधरा म्हणाल्या. मलाही तेच वाटतंय. दक्ष, तू आणि छोटी दीदीसोबत इथेच थांबा. आम्ही बाहेरील पाहुण्यांचं पाहून येतो. दामिनी, सुशीला तुम्हीही चला, दीनानाथ म्हणाले. तसंच सर्व रूममधून बाहेर निघून गेले. ते गेले तसं दक्ष, अविरा अमूल्या शेजारी येऊन बसले. दक्ष आणि अविरा हे दोघं अमूल्याचे जुळे छोटे भाऊ बहीण. त्यात अमूल्या ही दीनानाथ आणि दामिनी यांची मोठी मुलगी. आणि त्यानंतर दक्ष आणि अविरा. भाई, दीदीला काही होणार तर नाही ना? पराग जिजू असं कसं करू शकतात? पण हे जिजू, भाई मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे हे तेच आहेत ना ज्यांनी दीदीचा. अविरा बोलता बोलता मध्येच थांबली. छोटी, हे तेच असले तरीही दीदी त्यांना विसरली आहे. बाई, पण त्यांनी आपल्या दीदीला त्रास दिला तर? छोटी, तू इथेच दीदीजवळ थांब, मी त्यांना भेटून येतो. भाई, कशाला उगाच? ते कसे आहेत ते तुला माहिती आहे ना? मला तर त्यांची भीतीच वाटते. पण मी त्यांना घाबरत नाही. आलोच मी, दक्ष म्हणाला आणि रूममधून बाहेर निघून गेला. तो गेला तसं अविराने भीतीने एक आवंडा गिळला. लग्नाची साधी शेरवानी घालून तो रूम बाहेर उभं राहून कॉलवर कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं की तो कुणावर चिडला आहे. आणि ते स्पष्टपणे त्याच्या लाल झालेल्या नाकावरूनही दिसत होतं. त्याचं कॉलवरील बोलणं झालं तसं तो मागे वळला.
समोर दक्षला पाहून त्याने आपला चेहरा नॉर्मल केला. मला तुमच्याशी बोलायचं आहे, दक्ष शांतपणे म्हणाला. पण मी फक्त अमूल्यासोबत बोलणार, कारण लहान मुलांसोबत मला बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. किती इगो आहे तुम्हाला. आहे तर मग तुला काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मला नाही आहे, पण तुमच्यामुळे माझ्या दीदीला पुन्हा त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही. आजवर माझं कुणीही काहीही वाकडं करू शकलं नाही. तू तर फक्त एक चिंदी आहेस. तुझ्यात एवढी हिंमत नाही की तू मला काही करू शकशील. सो शांत राहायचं. लहान मुलांनी जास्त बोललेलं मला आवडत नाही. खडूस कुठले? दक्ष पाय आपटत तेथून पुन्हा रूममध्ये निघून गेला. इडियट, तो खुनशी असला. लग्न व्यवस्थित पार पडल्यामुळे जेवण वगैरे आवरून सर्व पाहुणे मंडळी आल्यापावली निघून गेली. पण त्यांच्या तोंडून कुजबूज मात्र होत होती, जी कुणीही थांबवू शकत नव्हते. पण एका अर्थी लग्न कुणाशी का होईना, ते व्यवस्थित पार पडलं आणि लोकांच्या नजरेतील जी इज्जत जाता जाता राहिली, हीच आता एक आनंदाची बाब होती. परागचे आई वडील शैलेश आणि शर्मिला यांनी आपल्या मुलाने केलेल्या कृतीमुळे सर्वांची माफी मागितली आणि तेही त्यांच्या घरी निघून गेले. सर्व पाहुणे निघून गेले तसं घरातील सर्व पुन्हा तिच्या रूममध्ये निघून आले. ती नुकती शुद्धीवर आली होती. अमूल्या, तू ठीक आहेस? दीनानाथ यांनी विचारलं. त्यावर तिने फक्त होकारार्थी मान हलवली. बाकी सर्वांनीही तिची विचारपूस केली. बाबा, डॉक्टरांनी दीदीला शुद्धीवर आल्यानंतर तिला काही खायला द्यायला सांगितलं आहे. तसंही ती सकाळपासून उपाशी आहे, दक्ष म्हणाला. हो, सुशीला, जाऊन अमूल्यासाठी काही खायला घेऊन ये. जावई, तुम्हीही काही? बाजूलाच उभ्या असणाऱ्या त्याच्याकडे पाहून दीनानाथ यांनी विचारलं. नाही, मी ठीक आहे. आणि तसंही सध्या तुमच्या मुलीला, आय मीन अमूल्याला काही खायला द्या. सध्या तिला त्याची जास्त गरज आहे, तो हलकं हसत म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावरील ते हसू पाहून दक्ष आणि अविरा यांची तोंड वाकडी झाली. ती शुद्धीवर आली तसं त्याने तिला खायला दिलं, कारण तिच्यात शक्ती नसल्यामुळे ती खूप वीक वाटत होती. तिचा चेहराही फार कुमेजून गेला होता. तिच्याकडे पाहता सर्वांनाच वाईट वाटत होतं. पण जे झालं होतं ते आता विचार करूनही कुणीही बदलू शकत नव्हतं. तिचं खाऊन झालं तसं वसुंधरा यांनी पुढील विषय छेडला. अमूल्या, बाला, मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण जे झालंय ते आता आमच्या मते तरी चांगलंच झालंय. बाकी तुम्हा दोघांसाठी तुमचं लग्न हे अनपेक्षित असलं तरीही ते तुम्हाला निभवायचं आहे. एकमेकांना साथ देऊन तुम्हाला तुमच्या संसाराचा पुढील प्रवास करायचा आहे. मला विश्वास आहे की तुम्ही तुमचं नातं स्वीकारून सुखाने संसार कराल ना? वसुंधरा दोघांकडे आलीपालीने पाहत म्हणाल्या. तसं त्या दोघांनी फक्त होकारार्थी माना हलवल्या. वसुंधराताई, मी काय म्हणते, आता लग्न तर झालंय, पाठवण तेवढी बाकी आहे. जरा वेळ तुम्ही थांबू शकता का? म्हणजे अमूल्या नुकतीच शुद्धीवर आली आहे, तिला जरा आरामाची गरज आहे. थोडा वेळ थांबून त्यानंतर आपण पाठवण नाही का करू शकत? दामिनीताई विनम्नीच्या सुरात म्हणाल्या. दामिनीताई, अमूल्य आमची सून आहे. आम्हालाही तिची काळजी आहे आणि आम्हाला जरी तिला घरी घेऊन जाण्याची घाई झाली असली तरी तिला जोवर बरं वाटत नाही तोवर आम्ही तिला इथून घेऊन जाणार नाही. सो तुम्ही निश्चिंत राहा. वसुंधराताई दामिनी यांना आश्वस्त करत म्हणाल्या. बरं, तुमचं सर्वांचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का? म्हणजे मला अमूल्यासोबत थोडं बोलायचं आहे. त्याचा कडक आवाज पूर्ण रूमभर घुमला. अरे पण अक्ष, वसुंधरा काकू, मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे. वसुंधरा विरोध करणार त्याआधीच अमूल्य म्हणाली. मला असं वाटतं आपण मुलांना एकांत द्यावा, विश्वनाथ म्हणाले. तसं एक एक करून सर्व रूमबाहेर निघून गेले. आता रूममध्ये फक्त ते दोघं होते. तो तिचं निरीक्षण करत होता, तर ती आपल्या पत्र्याशी चाला करत बसली होती. आज ती त्याला खूप वेगळी भासत होती. आधीची अमूल्या आणि आजची अमूल्या खूप वेगळी होती. तिचे पाणीदार डोळे, तिचा रेखीव गोरापान चेहरा, गोबरे गोबरे गाल, छोटं नाक
गुलाबी ओठ, उफ, किती सुंदर दिसायची ती. त्यात तिचं बेधडक बोलणं, खळखळून हसणं, तिचा साधेपणा, तिचं चिडणे, रुसणे सर्वच त्याने जवळून पाहिलं होतं. पण आता ती तशी नव्हती. तिने स्वतःमध्ये खूप बदल घडवला होता. ते पाहूया हळूहळू. अमूल्या, तिचं निरीक्षण करत त्याने तिला आवाज दिला. मिस्टर अक्षय. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. आजही तो तसाच होता, जसा याआधी होता. हँडसम, स्मार्ट, डॅशिंग, स्वीट, रागीट, चिडका, बेधडक. समोर उभी असणारी मुलगीही पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडेल असा होता अक्षय सरदेसाई. माझी बायको होण्याचं तुझं स्वप्न पूर्ण झालं असेल ना? तिचा आवाज ऐकून अक्षयने भुवया उंचावल्या. मला तुमची बायको होण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तसंही मला माझी लायकी माहिती आहे. ओ, म्हणजे तो सीन अजूनही तुझ्या डोक्यात आहे तर? तुमचा एक एक शब्द माझ्या डोक्यात अजूनही आहे. कदाचित तुम्ही विसरला असाल, पण मी नाही. ग्रेट. पण पुढे काय? तुझं आणि माझं लग्न मला मान्य नाहीये. मलाही तुमच्यासोबतचं हे लग्न मान्य नाहीये. पण आली या भुगासी, त्याला मी काय करणार? मॉम डॅड म्हणाले म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. मनाविरुद्ध. मीही काही स्वतःच्या मर्जीने तुमच्याशी लग्न केलेलं नाहीये. आई बाबा म्हणाले म्हणून मी हे लग्न केलं. काय हौस नव्हती मला तुमच्याशी लग्न करायची. ओ रिअली? किती खोटं बोलतेस तू. तुला चांगलंच माहिती आहे की मी तुझ्यासाठी काय आहे. तुला माझ्याशी याआधी तर लग्न करायचंच होतं आणि आत्ताही तू माझी वाट पाहत होती. पण तुझं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरलं. तो मूर्ख ऐनवेळी पळून गेला आणि पुन्हा तू माझ्याच गळ्यात येऊन पडलीस. काय मुसीबत आहे. पण मी तुमची बायको होण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही. माझ्याकडून चूक झाली, जी मी आता पुन्हा करणार नाही. तुम्ही तुमच्या मार्गी आणि मी माझ्या मार्गी. आपण नवरा बायको असलो तरीही आपल्यात काहीही नातं नसेल आणि हे आपलं शेवटचं बोलणं असेल. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. मलाही तुझ्याशी बोलण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. बाकी हे लग्नाच्या नात्याचं काय करायचं ते आपण नंतर पाहूया. कारण सध्या तरी माझा मूड नाही आहे आणि तो खराबही तुझ्यामुळेच झाला आहे. हो का? मग इथून गेल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करा आणि तुमचा मूड ठीक ठेवा. ओके? ते आता जन्मात ठीक होणार नाही, कारण माझा मूड ऑफ करायला तू माझ्यासमोर असशील. असो, माझं बोलणं झालंय. मी त्यांना पाठवून देतो. एक सुस्कारा सोडत अक्षय तिच्या रूममधून निघून गेला. काही वेळानंतर अमूल्याला बरं वाटू लागलं. तसं तिच्या घरच्यांनी तिची पाठवणी करून दिली. पण हे अनपेक्षित लग्न पुढे कसं वळण घेईल हे तर सध्या मलाही माहिती नाही. बघू पुढे काय होतंय. अबोला की निस्वार्थी प्रेम. कथेचा दुसरा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.